नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. इतिहासाकडे पाहत असताना प्रचलित जो आपला दृष्टिकोन आहे ना, थोडासा बाजूला ठेवायला हवा. आणि विशेषतः आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्या संदर्भात तर तमाम महाराष्ट्राला माझं आव्हान आहे की तुमची जी प्रचलित धारणा आहे ती धारणा, आणि मी पुण्यात आहे आणि मी पुणे एका विशिष्ट व्यक्तीचा इंटरव्ह्यू करतोय, म्हणून कृपया कुठलाही एक विशिष्ट दृष्टिकोन न ठेवता इतिहासाकडे आपण थोडंसं तटस्थपणे पाहू. मला खूप क्युरिओसिटी होतीच भारतीय नाविक दलाला ज्या वेळेला आपल्या आंग्रेंचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिम्बॉल होतं ते या देशाच्या पंतप्रधानांनी नाविक दलाला दिलं. आणि मग आंग्रेंच्या बद्दलची जी क्युरिओसिटी तुम्हाला मला आहे त्यानुसार 6 महिन्याभरापूर्वी आम्ही कोकणातली एक छान अशी डॉक्युमेंटरी करून घेतली. पण त्यातही पेशव्यांनी आंग्रेंचं आरमार सगळं बुडवलं, हा जो माझा समज आहे तो आज राज तुमचा पूर्ण परिचय द्या. तुम्हाला जर पुणे ओळखतच. मी इतिहास संशोधक राज चंद्रकांत मेमाणे. करेक्ट. मी पूर्ण वेळ पुणे पुरालेखागारामध्ये एक संशोधक म्हणून मोडीलिपी अभ्यासक म्हणून गेले 8 वर्ष काम करतो. आणि नुकतंच माझं 6वं पुस्तक अस्सल मोडी कागदपत्रांवर आधारित आणि मुख्यतः अपरिचित इतिहासावर आधारित मराठ्यांच्या मराठ्यांचे आरमारात धुळप्स एरा हे प्रकाशित झाले. मराठा आरमाराकडे म्हणजे मराठा आरमार असं आपण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरं मोठं नाव म्हणजे कान्होजी आंग्रे. पण 1756 मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये एक संघर्ष झाला आणि विजयदुर्ग इथं मोठी लढाई झाली. पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन तुळाजी आंग्रेंचा पराभव केला. आणि आजवर असा एक समज आहे तो प्रचलित आहे की पेशव्यांनी आरमारच बुडवलं असं नाहीये. ही गोष्ट नक्की आहे की त्या लढाईमध्ये तुळाजी आंग्रेंच्या आरमाराचं मोठं नुकसान झालं, पण आरमार बुडवलं नसून त्यांनी विजयदुर्ग येथल्या आरमाराचा पेशव्यांनी ताबा घेतला. आणि पुढच्या 3 ते 4 वर्षानंतर म्हणजे 1761च्या सुमारास पेशव्यांनी त्या विजयदुर्गच्या आरमाराची सुभेदारी, ज्यांनी पूर्वी आंग्रेंकडेच सरदार म्हणून काम केलं होतं, ते रुद्राजीराव धुळप यांच्याकडे दिले. तर हे धुळप घराणं कुठलं घराणं, तर जावळीच्या चंद्रराव मोरेंची एक शाखा म्हणजे धुळप घराणं. तर या धुळप घराण्याने म्हणजे रुद्राजीराव धुळप आणि त्यांचे 3 भाऊ कृष्णाजी धुळप, जानराव धुळप, भगवंतराव धुळप, रुद्राजीरावांचा मुलगा आनंदराव धुळप, त्याच्यानंतर हरबाजीराव धुळप जानरावांचे चिरंजीव, असे पुढे साधारण एक 3 ते 4 पिढ्या म्हणजे सुमारे 60 ते 70 वर्ष मराठ्यांच्या आरमाराचा तोच दबदबा जो आंग्रेंच्या कालखंडात होता, अगदी सुरत पासून ते खाली कोचीपर्यंत तो कायम ठेवला. त्यांच्या अनेक लढाया म्हणजे अगणित लढाया, अनेक म्हणून हैदर अलीचा संदर्भ दिला. हैदर अलीच्या आरमाराचा त्यांनी पराभव केलेला आहे मोठा. तो काय प्रसंग घडलेला आहे? माधवराव पेशव्यांनी 63-64 सालामध्ये हैदर अलीची कर्नाटकची जी मोहीम आखली होती त्यावेळेस समुद्र मार्गानेही हल्ला करता येईल असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी विजयदुर्गला म्हणजे तिकडे धुळपांना हे पाठवलं आज्ञापत्र की तुम्ही समुद्र मार्गाने जाऊन हल्ला करा. तर धुळपांनी समुद्र मार्गाने जाऊन हल्ला केला आणि बिदमुरी येथे जे त्याचं आरमार होतं तिथे पराभव केला. इनफॅक्ट समुद्रावर बऱ्याच वेळा काय व्हायचं, डच म्हणजे वलंदेज म्हणजे डच किंवा पोर्तुगीज, नंतर इंग्रज, चाचे, फ्रेंच यांच्या आरमाराशी कायम मराठ्यांचा संघर्ष झाला धुळपांच्या काळात सुद्धा. आणि दरवेळेस मराठे त्यांना वरचढ ठरले. म्हणजे कागदपत्रांतून डायरेक्ट अशा नोंदी येतात की सरकारचे भारी आरमार बघितल्यावरती इंग्रज पळून गेले. बरं. अशा नोंदी आहेत. एवढा दरारा मराठ्यांचा होता. मराठ्यांनी विजयदुर्ग इथून जी काही व्यापारी म्हणजे समुद्र मार्गावर पश्चिम किनाऱ्यावर जी व्यापारी वाहतूक होती, विजयदुर्गवरनं जे काही कौल म्हणजेच त्यांना परवानगीची जी काही रक्कम भरायला लागत असे मराठ्यांकडे, तर ते कौल अगदी मस्कत कराचीच्या बंदरांपर्यंत दिलेले आहेत, सुरत, मस्कत आणि खाली कोचीपर्यंत. सो मराठ्यांच्या आरमाराचा दरारा हा पूर्ण 50 ते 60 वर्ष पुढेही कायम राहिलेला आहे. सो या हैदर अलीची लढाई सोडून आणखी कुठल्या लढाया तिथे भरपूर झाल्या. एक वलंदेज रुद्राजीराव धुळपांची जेव्हा त्यांनी आरमार म्हणजे सुभेदार म्हणून नियुक्ती झाली, त्यांचा अहद मालवण तहत गोवे म्हणजे आपलं गोवा जे आहे तिथे ती त्यांची 3 दिवसाची लढाई आहे. समुद्रावर म्हणजे एकीकडे वलंदेज त्यांचा आरमार आणि त्यांचा पाठलाग करत मराठा आरमार, अशी ती 3 दिवसांची लढाई. असे एक नाही, अशा असंख्य लढाया मी पुस्तकामध्ये. 3 दिवसानंतर काय झालं? पराभव केला त्यांचा वलंदेजांचा, त्यांची जहाजं बुडवली पोर्तुगीजांचा. आणि फक्त लढायाच नव्हे पण विजयदुर्ग इथलं आरमारिक प्रशासन जे होतं आरमाराचं, तिथे रोजच्या घडणाऱ्या घटना की जहाज किनाऱ्यावर घेताना घडणारे अपघात, त्या लोकांचे पगार कसे होते,
तुम्ही बिलीव्ह करणार नाही, पण देवदेवस्की वगैरे सारखे प्रकारही त्या काळात होते, त्याच्या डॉक्युमेंटल नोंदी आहेत, कारण ते तत्कालीन सामाजिक इतिहासाचा भाग आहे. सो तो पण घेतलाय. धुळपांच्या स्वाऱ्यांचे नकाशे सुद्धा आपल्याला डॉक्युमेंट्समध्ये लिखित स्वरूपात आढळले, त्याच्यावरनं काही नकाशे बनवता आले. पण मग ज्या शत्रूला आपल्याला पराभूत करणं शक्य झालं नव्हतं, कोणाबद्दल मी बोलतो तुम्हाला कळलंच, तर त्याच्याबद्दल धुळपांना काही करता आलं का? म्हणजे सिद्धी जोहर आणि त्या नाही, सिद्धीच्या म्हणजे जंजिरा शेवटपर्यंत तसा हेच राहिला, पण हा, पण सिद्धीच्या तो जो कालखंड आहे त्याच्यामध्ये सिद्धीच्या आरमाराशी पण लढाई झाली, पण तितकी नाही. सिद्धी जेवढा थोडासा म्हणजे बाजीराव आणि पहिले बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा पेशवे, त्या कालखंडात तो जेवढा प्रबळ होता तितका तो नंतर राहिलेला दिसत नाही. अर्थात तो त्याच्या वर्तुळाच्या बाहेरही फारसा आलेला दिसला नाही नंतर. म्हणजे डॉक्युमेंटमध्ये तरी मला आरमाराच्या डॉक्युमेंटमध्ये तरी ती गोष्ट काही आढळली नाही. पण जंजिरा पण सिद्धीच्या आरमाराशी म्हणजे किरकोळ काही झटापटी झालेल्या आहेत तेवढंच. मग असं आहे की आंग्रे पराक्रमी होते, त्यांनी आरमाराची बांधणी केली, अनेक लढाया लढल्या, त्यामुळे त्यांचं कर्तृत्व काही कमी होत नाही. आणि फक्त एवढाच विषय आहे की नंतर मराठ्याचा आरमार पूर्ण बुडालं का, तर तसं नाहीये. राजच्या नव्या ह्या संशोधनातनं जे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं, त्याच्या वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्याही आल्या, पण हे सगळं पेशवे दप्तरातनं तुम्ही शोधलं. किती त्यासाठीचे तुम्हाला ऐतिहासिक पुरावे आणि पेशवे दप्तर जे आहे, पुणे पुरालेखागारामध्ये पेशवे दप्तर, थोरले शाहू महाराज सातारा यांचं दप्तर, त्यानंतर साताऱ्याचे प्रतापसिंह महाराज यांचं एक वेगळं दप्तर. सो तिथे कोट्यवधी कागद आहेत, 4 कोटीपेक्षा जास्त मोडी कागद. हा, एक्झॅक्टली. दुर्दैव आहे म्हणजे तिथे अनेक परदेशी विद्यार्थी येतात, ते मोडी वाचण्यासाठी, म्हणजे ते PhD करत असतात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून. कोणी जपानमधून येतो, कोणी अमेरिकेतून येतो. म्हणजे आय हॅव सीन दोज पीपल की ते लोक येतात आणि ते खास मराठी भाषा शिकतात, मोडी सुद्धा शिकतात आणि ते संशोधन करतात. आणि ही जी आपली वृत्ती आहे ना, मी तंजावरला गेलो, तंजावर मधला सरस्वती महाल बघितला, तिथं असलेले डॉक्युमेंट्स बघितले, मराठ्यांचं सांस्कृतिक वैभव आणि मराठ्यांनी ज्या पद्धतीनं कला, क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये जे काम केले ते तंजावरला गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं. पण त्या सरस्वती महालामध्ये पण असलेली जी अनेक महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत, त्याचं अलीकडच्या काळामध्ये डिजिटलायझेशन झालंय, बरीचशी कागदपत्र तमिळमध्ये आहेत, पण पेशवेकालीन ही जी काही कागदपत्र आहेत त्याचा आपण अभ्यास का नाही करत? विशेषतः शिवजयंतीच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमाच्या बरोबरच ह्यासाठी एक वेगळे प्रयत्न म्हणून, काही वेगळा निधी म्हणून आपण सगळे नाही का देऊ शकत? कारण त्यातनं काही नवा प्रकाश पडेल. थोडं मला ऍड करायचंय, दप्तर पेशव्यांच्या कालखंडातलं जरी असलं बहुतांश तरी तो, आणि साऊ दप्तर हे वेगळंच आहे, अजून ते साताऱ्याचं आहे, पण त्याच्यामध्ये अनेक शिवकालीन कागद सापडतात. मला स्वतःला 2018ला छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र सापडलं होतं, जे मी प्रकाशित केलं. त्यावेळेस काय होतं, महाराजांचे जेजुरीचा कौलनामा होता, जेजुरीच्या पाटलाला कौलनामा दिला होता, त्याविषयीची विस्तृत त्यावेळेस बातम्याही कव्हर झाल्या होत्या सगळीकडे. मलाच नाही, अनेक संशोधकांना तिथे शिवाजी महाराजांची पत्रही सापडली. मला नुकतंच म्हणजे आता ते अजून प्रकाशित नाहीये, पण करेन इन फ्युचर. सांगा काय. पुरंदरच्या तहाशी संबंधित, पुरंदरचा जो तह झाला ज्याच्यामध्ये आपल्याला साधारण माहिती की एवढे किल्ले दिले, बिकानेरला जाऊन बघितलं होतं. एक्झॅक्टली, किल्ले दिले एवढंच माहिती आहे, किंवा प्रांत कुठला दिला तो. पण मला आता असे काही कागद मिळालेत की कोणती गावं दिली होती ऍक्च्युली, आणि त्यामध्ये महाराजांनी काही गावं ही पूर्णपणे औरंगजेबच्या ताब्यात दिली होती, आणि काही गावं आहेत त्यामधलं काही महसूल हा स्वतःकडे दिला. म्हणजे त्याच्या डॉक्युमेंटमध्ये क्लिअरली उल्लेख येतो, अमल आलमगीर आणि अमल शिवाजी राजे भोसले असा क्लिअर उल्लेख येतो. मग त्यामध्ये त्यांनी काय म्हणतो त्याला, त्या कुठल्या गावातल्या कुठल्या ठिकाणची जमीन शिवाजी महाराजांची आणि कुठली आलमगिरीची आहे, अशा अनेक गावांमधले कागद मिळालेले आहेत. पण तो थोडासा दीर्घकालीन अभ्यास फार महत्वाचा आहे. कारण मी जेव्हा बिकानेरला गेलो आणि आम्ही 5 राज्यामध्ये आग्रा भेटीचं संशोधन करत होतो, एक पत्रकार म्हणून त्याच्या जी काही मर्यादित गोष्टी असतात त्यात 17व्या दिवशीच मला तो 30 फूट लांब, 1.5 फूट रुंद, सोनेरी अक्षरात लिहिलेला पुरंदरचा तह मिळाला, ज्याच्यावरती आलमगीरचा शिक्का ठप्पा आहे. आणि त्यानंतर मी महाराष्ट्रातल्या अनेक संशोधकांना म्हटलं की याचं नीट आकलन व्हायला पाहिजे. आता राजनी नवीन गोष्ट सांगितली, पण राज, धुळपांचं जे हे कर्तृत्व आहे ते किती वर्ष महाराष्ट्रात, आणि त्याचा पेशवेशाहीला किंवा मराठा काय आहे, मूळ आहे ना, आपल्या मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे जो भगव्याच्या खाली ज्यांनी काम केलं तो महाराजांचाच सैनिक किंवा महाराजांचाच मावळा म्हणून काउंट केला जाईल भविष्यात सुद्धा. धुळपांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं, ज्यावर विस्तृत लिहिलं गेलं नव्हतं. एक आनंदराव धुळपांविषयीची काही पत्र प्रकाशित आहे किंवा अगदी जुजबी मजकूर वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित होता, पण रुद्रराजीराव, जानराव यांच्याविषयी त्याच्यावर एक सलग एक पुस्तक येणं गरजेचं होतं. लिखित असं काही
परंपरा नव्हती. हा तर आता आणि हे सुद्धा म्हणजे मी आजवर जे काम केले ते नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. माझ्यासमोर कागद असेल तरच मी बोलतो, अदरवाईज मी बोलत नाही. सो हे जे आहे त्याला अस्सल पुरावा आहे. बरं, कागद पुणे पुरालेखागारातलं रासाला शेवटी धुळपांचं गेलं कसं का ते? नाही, धुळप घराणं आजही तिथे विजयदुर्गमध्ये आहे. त्यांचा भला मोठा वाडा आहे तिथे धुळपांचा, आणि अजूनही त्यांच्या समाध्या, धुळप घराण्यातल्या अनेक समाध्या तिथे आहेत. या जे पराक्रमी होऊन गेले त्यांच्या. रासाला म्हणजे पुढे इंग्रज आले तसं मराठी राज्याला गळती लागली. त्यामुळे पेशवेशाहीतले किती दप्तरांचं अजून आणखी आकलन व्हायचं राहिलेलं आहे. खरं सांगू का, आता हे मी तोंडी काहीच सांगू शकणार नाही. मोर दॅन 4 कोटी कागद आहेत. त्यातले आधीच्या ज्येष्ठ इतिहास संशोधकांना त्यांची प्रायोरिटी ही होती की राजकीय इतिहास सलग मांडणं होतं. मधल्या डॉक्टर गह खरेंपर्यंत तो जो स्पीड होता तो मेंटेन राहिला. म्हणजे त्या ज्या पद्धतीनं म्हणजे इतिहासाचे राजवाड्यांपासून डॉक्टर गह खरेंपर्यंत. पुढे फार मोजके लोक आहेत ज्यांची नावं घेता येतील. सुदैवानं म्हणजे मी देवाचे आभार मानतो की परमेश्वराने या कामासाठी माझी निवड केली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत जेवढे अप्रकाशित कागद आहेत ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. गुड, थँक्यू सो मच. थँक्यू. सो राजनी हे जे काही मांडलंय त्याबद्दल तुमची असणारच मतं ती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. राज, तुमचा संपर्क क्रमांक काय, ज्यांना कोणाला प्रश्न पडतील पण तुम्ही अवेलेबल नसता फोनवर? नाही, करू शकता. मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरही फॉलो करू शकता. Right. आणि माझा संपर्क क्रमांक आहे 9423701849. माझा फोन नाही लागला तर मला टेक्स्ट मेसेज करा, मी कॉल नक्की करतो. ज्यांना कोणाला क्युरियोसिटी आहे पुस्तकवाला.company म्हणून वेबसाईट आहे. तिथे माझी सगळी साईच्या साई पुस्तकं अवेलेबल आहेत. राईट. राजच्या पुस्तकाचं प्रमोशन नाही आहे. राजनी जे इतिहास संशोधन करून महाराष्ट्रासमोर या दस्तांच्या आधारे एक नवीन मांडणी केलेली आहे. त्या मांडणीबद्दलचा हा व्हिडिओ आहे. यात आंग्रेंच्या बद्दलचा आपल्या मनात असलेला जो अभिमान आहे तो तसाच कायम राहतो. फक्त एक नवीन गोष्ट की अजूनही मराठा साम्राज्याचं जे आरमार आहे पुढचे 60-70 वर्ष कसं राहिलं आणि त्यांनी मराठा साम्राज्याला कशी मदत केली. थांबूया पण इथे. आपण हा जरूर प्रयत्न करणार आहोत, कारण पुण्यात आहोत आणि पुण्याच्या आजूबाजूला सगळा इतिहासच आहे. त्याची पुन्हा पुन्हा मांडणी करणं गरजेचं आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. थँक्यू.